मुर्ग चिकन। त्याच्यासाठी 2 कांदे घेतले भाजलेले आणि 1 टोमॅटो भाजून घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या 4-5 ते पण भाजून घेतल्या, कोथिंबीर टाकली आणि याचं पेस्ट केला आणि खडा मसाला, खोबरं, धणे, जिरे सगळं मिक्स करून ते मी खडा मसाल्याचंही पावडर करून घेतलं। खडा मसाल्याचं पावडर आणि कांद्याची पेस्ट हे तयार झालेली आहे। पातेल्यात 1 चमचा तेल टाकलं आणि तेजपत्ता टाकला आणि 2 कांदे टाकले आणि त्याला बारीक केलेले कांदे आणि चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं। व्यवस्थित तेलामध्ये झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट बनवली ते 2 चमचे टाकायची। 2 चमचे पेस्ट टाकल्यानंतर तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकली मी आणि जो बनवलेला तो मसाला होता तो टाकला आणि हळद टाकली अर्धा चमचा आणि स्वादानुसार मीठ टाकलं आणि 2 चमचे टाकले मी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट टाकलेलं। आता याला चांगलं आपण ढवळून घ्यायचं। पूर्ण तेलामध्ये असं ढवळलं की पूर्ण असं तेल वर बॉईल व्हायला लागतं, असं ते होऊ द्यायचं आणि व्यवस्थित मसाला हे झाल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकायचं। चिकनलाही थोडंसं हलवून त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे दही टाकायचं 2 चमचे। मी 2 चमचे दही टाकलं आणि कोथिंबीर टाकली। आता छान मिक्स करायचं मसाल्यामध्ये। ते मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर थोडा वेळ मसाल्यामध्ये ठेवायचं आणि शिजू द्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी टाकल्यानंतर तुम्ही त्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं चांगलं। छान शिजल्यानंतर बघा पूर्ण तेल असं वर आलेलं आहे, आपली अर्धी अधिक भाजी शिजलेली आहे। असं आता व्यवस्थित भाजी शिजलेली, कलरही चेंज झाला आहे, डार्क कलर झाला आहे। आता आपल्याला पाणी टाकायचं, जे मी मिक्सीला लावलेलं होतं ना त्याच्यामध्ये पाणी टाकलं, ते पाणी टाकलं आता मी। आता पाणी टाकून व्यवस्थित मस्त 10 मिनिटं शिजवायची। 10 मिनिटं शिजवल्यानंतर आपली चिकन मुर्ग तयार झालेली आहे। किती डार्क कलर आलेला आहे, कलरही मस्त आलेला आहे आणि तुम्ही ते आता व्यवस्थित तुम्हीही करू शकता आणि खाऊ शकता। आता माझ्या लाईक करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा।